एक माझ्या बहिणीचं, 2 आईची दुकानं आहेत. काल रात्रीपासून इकडे खूप पाऊस आहे. प्रणाली भाची माझी 10वीला आहे, तर नाश्ता खाऊन घेते. एक क्वचित दृश्य पाहायला मिळतं. तुला बायकोने काय दिलं नाही का? मैं खाना खाने वाला. लग्नावरून काल तिच्या सासरी गेलेली. हा दागिना माझी बहीण मला देणार होती. असा रस्ता आहे मधून, छान केळी आलेली आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सोलापूर शहरातून. आणि हा माझा भाचा आहे. मग झाली आंघोळ वगैरे तुझी? काल रात्रीपासून इकडे खूप पाऊस आहे आणि आता थोडासा पाऊस उघडलेला आहे. हे गुलाबाचं झाड म्हणतोय माझा भाचा, पण माहित नाही कशाचं झाड आहे ते मला तरी. तुळशी मैया, इथं खूप साऱ्या तुळशी आहेत. चलो, आणि बघा खाली झाडे आहेत. कडीपत्त्याचं सगळ्यात मोठं झाड आमच्या दारात आहे. ह्या झाडाला भरपूर वेळा तोडलेलं आहे, तरी छान फुटतं प्रत्येक वेळेस. हांजी पुत्र, झाली झोप? म्हणा आत्ता उठलेला आहे. नाही झाली झोप? काल रात्रीपासून इकडे पावसामुळे लाईट गेलेली आहे आणि आत्ता 8:30 झालेले आहेत सकाळच्या, तरी लाईट नाही आली. क्या हे करे. आणि रात्री खूप मच्छर झाले, त्यामुळे मला पण झोप नाही आली रात्री. आणि इथं प्रणाली भाची अभ्यास करत आहे. मग आणि प्रणाली भाची माझी 10वीला आहे आत्ता. आणि इकडं लहान भाऊजाई स्वयंपाक करत आहे. नाश्त्याला उपमा आलेला आहे. धन्यवाद. फोंडीजीला 4 वेळा बोलवलं की नाश्त्याला या, नाश्त्याला या. फोंडीचं आवडत आहेत स्वतःच. तर नाश्ता खाऊन घेते. विहंगम दृश्य बघा, का भाऊजाई भावाच्या पाया पडत आहे. एक क्वचित दृश्य पाहायला मिळतं असं. चांगलंय, असंच पाया पडत राहा. असाच म्हणणारा. आणि काय हे, याला काय म्हणतात? स्मरण लावत जा. अच्छे से रहियो. घ्या नाश्त्याला घ्या. फोंडीची वाट बघत बसलाय हा. पत्नी पतीच्या पाया पडत होती. रोज रोज पडतात म्हणे. जन्म दाखलाय. हो, हे बघा पूर्वीचा जन्म दाखला असा असायचा. सोलापूर महानगरपालिका. हा हा लहान भावाचा जन्म दाखलाय. हा असंच होता ना. धन्यवाद, आपने बता दिया. पक्षी बघ मला कुठला ओरडतोय, किती सुंदर ओरडतोय. कुठं बसलाय काय माहित, कळत नाही, पण झाडावरती. तू बघ तू बघ तू बघ तू बघ तू बघ नारळ झाडावरती ना. हा चला खाली जाते, बराच वेळ झाला वरती बसले. चला, आज आम्हाला पुण्याला निघायचं आहे. 2-3 काम आहेत तिथं फोंडीजींची, ते झाल्यानंतर आम्ही 4-3:30 वाजता निघणार आहोत पुण्याला. हाँ जी, क्या हो गया? मग झाला का नाश्ता? चला आता गाणं म्हण, एक गाणं म्हण. हा म्हणते माझ्या भावाला खूप गाणे येतात. त्याचा मूड नाही गाणं म्हणायचा. वहिनी काय करताय? इथं लाईटच नाही, काल रात्रीपासून लाईट नाहीये. वहिनी तर भेंडी चिरत आहेत. काय करे, आज लाईट येते की नाही? 11 वाजता. बापरे, लाईट आली तर बरं आहे, नाहीतर माझ्या फोनची चार्जिंग उतरत चाललेली आहे. मैं सुबह भूखा हूँ, कल चाय पिया खड़े. तुला बायकोने काय दिलं नाही का? मैं खाना खाने वाला था, लेकिन मेहमान लोग आए ना घर में. मेहमानाने खाल्लं काय? मेहमान लोग ऊपर जाए नाश्ता करके आए, लेकिन मैं ऐसा भूखा हूँ. अरा सो बैड. एक ही आ रहे हो, बैठ रहा है, बाद में उठे रहा है. हाँ वैसा वैसा भूखा हूँ मैं. अच्छा ठीक आहे, खाओ. वहिनी दिलं नाही खायला? हाले खोटं बोलतं, मला माहिती आहे वहिनी. हा आत्ता आंघोळ झाली ना. म्हणतो मला काय दिलं नाही कोण खायला. हा माझा मोठा भाऊ, तो लहान भाऊ इमाना फोंडेजी. हा प्रतीक भाचा. आंघोळ केली का? कर बे आंघोळ. आमच्या सोलापूरमध्ये प्रत्येक गोष्टीला खाबे काबे बे बोलतात. प्रथमेश भाई बोलवायला आलेला आहे मला. माझी ताई आलेली आहे आता. हांजी बघा, लग्नावरून काल तिच्या सासरी गेलेली आणि आता आलेली आहे. मग कसा झाला प्रवास आणि सात्विक जीवन जगून कसं वाटलं? अरे गावाला लाईटच नव्हती आणि इथं पण लाईट नव्हती. लाईटच नाही रात्रीपासून. हा आम्ही जगलो सात्विक जीवन बिना लाईटीचं. दीदी कुठे? दीदी नाविन्य तुझ्या माग कोणच नाही बोलायला रे. हा नाविन्य बडी आला. हा डॉक्टर आला. दीदी पण आलेली आहे. मुंबईचा भाग आला.
मुंबईचा वाघ आला. त्यांचा खेळ आहे. मुंबईचा वाघ आला. बघा बाच्याला किती छान गाणं म्हणतो. कोण आला रे कोण आला, मुंबईचा वाघ आला. मुंबईची शेरणी, झाशीची राणी. बघा किती छान घोषणा देतोय भाऊ माझा. अरे मोठ्याने बोला. मुंबईची झाशीची राणी आली. आता मी आणि माझी ताई टिळक चौकामध्ये चाललेलो आहोत. काहीतरी वस्तू खरेदी करायची आहे तिला. काय घ्यायचंय? बेडशीट. बेडशीट प्रसिद्ध असतात सोलापुरी. बेडशीट, सतरंजी, चादर. भाऊ पण येतो आमच्या बरोबर. तू कशाला येतो रे? सामान आहे. वास येतो तुमच्या गाडीमध्ये. वास येतो वास. गुदमरता यांच्या कार मध्ये मला. हा तुमच्या आमच्या नाही बाबा. कसं गाडी त्यांची उंच आहे ना जरा. ती बचकी जरा. हा स्पेस चांगला आहे पण आतमधला. हा स्पेशियस आहे गाडी. हेच बघितलं फुलं आबोलीची. हा सुंदर आहेत आबोलीची फुलं. याला आबोली म्हणतात का? आम्ही लहान असताना माहिती का काकडा आरती जाताना ही फुलं घेऊन जायची. हा जय गणेश भगवान. पोहोचले आहोत आम्ही मार्केटमध्ये. या मार्केटचं नाव आहे टिळक चौक मार्केट. आता उघडत आहे मार्केट. कुठे जायचं आपल्याला? आपट्याच्या दुकानात. आपट्याचं सोनाचं दुकानात. अगं इयरिंगचे डिझाईन खूप छान असतात. बघा तिला सोनं घ्यायचं आता. देखेंगे. मला तर काय घ्यायचं नाही. पहिले नाही लग्न सराईमध्ये असतं. हा एवढी गर्दी आहे टिळक चौकामध्ये. असं हा मेन मार्केट आहे सोलापूरचं. पहिल्यांदा सोनाराच्या दुकानात जातो. हे आहे आपट्याचं दुकान सोनाराचं. गर्दी भरपूर आहे. एवढं सोनं मागलं तरी गर्दी भरपूर आहे. 3 तासानंतर आम्ही मार्केटमधून घरी आलेलो आहोत आणि माझ्या बहिणीने खूप मोठी खरेदी केलेली आहे. दाखवते तुम्हाला काय घेतलेलं आहे बहिणीने. हे बघा हे बघा. एवढा सुंदर ट्रेडिशनल दागिना घेतलेला आहे तिने. दाखव बरं. हा बघा असं गळ्यात घालून दाखवा. हा हा बघा बघा. आणि मी तर सतरंजा पण आणले आहेत गांगजी मिल्स मधून. सोलापुरातील प्रसिद्ध दुकान आहे. छान आहे ना एकदम छान. हा हे बघा. हा असा दागिना आहे. छान वाटतं ना मस्त एकदम छान. आणि हा फक्त 4 ग्रामचा दागिना आहे. एवढा महाग नाहीये. मला असं वाटतं की 2-3 तोळ्यात असेल. फक्त 4 ग्रामचा आहे. पण एवढा सुंदर ट्रेडिशनल दागिना आज माझ्या बहिणीने खरेदी केलेला आहे. मी त्या सोन्याच्या दुकानात घालून बघितला आणि हा दागिना माझी बहीण मला देणार होती. एवढा महागडा. म्हणलं नको बाबा. कोणाची मला म्हणतील जा तू तर बहिणीच्या घरी जाऊन एवढा देते नाही घेतला. म्हणलं तू घे. अगं मी कमवते ना. तू कमवते मला सगळं देते का? छान दिसतंय. हा नको. हा माझ्याकडे मोठी बहीण असते तुम्ही भांडून भांडून घेतलं असतं माहितीये का? मोठ्या बहिणीचे दागिने मागून घेतले असते मी. लय छान दिसायला लागले. छान दिसते ना. वहिनी खुश झाल्या. आता घ्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात यांना. साठवून घ्या आता. घ्या घ्या. खूप छान दागिना आहे. आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत आणि आमच्या भाऊजाने एवढे सारे पदार्थ बनवलेले आहेत. तू पण घे. हे दोघं बाहेर जेवण करायला बसलेले आहेत. तू आता सुद्धा दागिन्याचं कौतुक चाललंय. काकू घ्यायला काय म्हणतात ग? मोहनमाळ. मोहनमाळ किती तोळायचं? किती तोळायचं? सांगा सांगा. तोळायचं 4 ग्रामचं. एवढा 4 ग्रामचं आहे म्हणून मी घेतलं. जास्त महाग आपण काही घेतलं. 40,000 गेला असतील बरोबर. घातलं ना बघ. एक नंबर. पाग बघ. हे माझ्या गबऱ्याला घालून बघ. गळ्यात घालून बघ कसं वाटतं. कसं दिसतं. हा बघ. 4 ग्राम. जास्त सोनं इन्व्हेस्ट नाही करायचं. 4 ग्राममध्ये किती सुंदर वाटतं घालायला. 4 ग्राम काहीच वाटत नाही. नीट केलं नाही. लय भारी. आमच्या आता जस्ट घेतलंय. दादाला करायचंय बघा. असं किती बंद व्हायचं का? चल बच्चा सोनू दादाला हवेत हवेत. पण पुण्यासारखी कंडिशन झालेली आहे. 3च्या नंतर आभाळ गच्च भरलेलं आहे आणि असं वाटतं आता जोराचा पाऊस पडणार आहे. हा तिकडून तिकडून चल दुकानातून जाऊया. हा
आता आम्ही आमच्या बहिणीचं दुकान पाहायला चाललेलो आहोत. बहिणीचं आईचं दुकान आहे पुढे, तिकडे चाललेलो आहोत. असा रस्ता आहे मधून. आणि दिदी आमची पुढे पुढे चाललेली आहे. हो काय टेलर स्विफ्ट म्हणजे काय? हा काय माहित. इथं एक आईची जागा आहे, पुढे दुकान आहे, मागे 2 खोल्या काढलेल्या आहेत आईने. आणि मागे खूप सुंदर झाडी लावलेली आहे. हे बघा, हे चिंच झाड आहे. हे फुलं नाही आहेत, कवळी पान आहेत. पत्र का हात घेतलं? झाड बाहेर आलेलं चिंचेचं. नारळ येतील अजून 2 वर्षांनी. आई बाई आता 7 वर्ष झाड आता यायला लागले. 7 वर्षाचं आमच्या सोसायटीमध्ये लावले 5 वर्षापूर्वी. तर नारळ आले ह्या वर्षी. ह्याच शेंगाचे बे आमच्या नवीन घराच्या शेजारी लावलेलं, ते पण झाड छान मोठं आलेलं आहे. हा छान केळी आलेली आहे, बारीक बारीक बारीक. माझ्या आईला वर्षातून 2 वेळेस स्वतःच्या घरची केळी खायला मिळते, तेही ऑर्गॅनिक, अजिबात केमिकल न वापरलेली. हे दुकान माझी आई चालवायची पूर्वी, भाऊजाई वगैरे. आता भाड्याने दिलेलं आहे. खूप काळोख पसरलेला आहे. चपले घेऊन आली माझं तिकडेच आहे. आणि ही 3 दुकानं आहेत. एक माझ्या बहिणीचं, 2 आईची दुकानं आहेत. एक बघ, नाव काय देणार दुकानाला? तुमचं मेटकरी आणि कोकरे. इकडे 2 कोकरे, इकडे मेटकरी. दुकानावरचं मला खूप छान आवडलं. पांढरंगाचा टिळा छान वाटतंय, मस्त. सध्या आणखीन वर्क इन प्रोग्रेस आहे. हे रूम आहे का काकू? पुढे एक गळा आणि मागे रूम निघाली. दाखवा बरं, का बंद आहे आता? हा, पाऊस पडत आहे. बापरे बाप, बघा जोर जरासा पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही टेरेस बघायला आलेलो, पाऊस सुरू झाला अचानक. 1 सेकंद मी भिजले, एवढी 1 सेकंदामध्ये एवढी भिजली. चला जाऊ खाली. काय बघता येणे टेरेस. चला, जोर जोरचा पाऊस सुरू झालेला आहे. पण आम्ही आता पुण्याला चाललेलो आहोत आमच्या घरी. या दोघांना चल म्हणलं, ते म्हणतात आता नाही, नंतर येतो. हा म्हणलं चला की, तर गाडीवर येत आहे, तेवढाच खर्च वाचतो. काकू इथे घ्यायला. हा अरे उलट चांगले राहतात 2 जण. आपल्याला पॅकेट चक्कर आहे, पैसे मिळणार. ठीक आहे, आ जाओ. माझ्या बरोबरच येतो, मला लागला नको मला लागला. येडच आमच्या गाडीत उलटे बिलटा होत नाही, पोरगा ऐकत नाही. याला यायचं आहे आमच्या बरोबर. ये नाही, पाऊस पडतोय खूप. ठीक आहे, खूप पाणी साठलेलं आहे पावसामुळे, आणि अजून कंटिन्यू पाऊस चालूच आहे. भयंकर पाऊस झालेला